नमस्कार, मी सुप्रिया आणि आज आमच्या ओराला म्हणजे आमच्या गार्गीला 6 महिने 6 दिवस पूर्ण झाले। साधारणतः आपण बाळ 6 महिन्याचे पूर्ण झाले की त्याला वरचा आहार सुरू करतो। मराठीमध्ये आपण त्याला वरचा आहार म्हणतो, हिंदीमध्ये त्याला अन्नप्राशन म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला वीनिंग असं म्हटलं जातं। तर वरचा आहार सुरू करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने आहार सुरू करतो। तर मला असं वाटलं की वरचा आहार सुरू करत असताना त्याच्यासाठी अन्न बनवण्यासाठी जी काही मी भांडी वापरणार आहे तर ती स्टेनलेस स्टील, जर्मनची अशा पद्धतीची भांडी न वापरता ज्या जुन्या काळामध्ये पारंपरिक जी भांडी वापरत आलेली लोक आहेत आणि त्यांच्याकडे पाहून त्यांचा जो लाईफ स्पॅन आहे, आपण त्यांना आयु मर्यादा म्हणतो, तर कदाचित ती भांडी वारंवार वापरत असल्यामुळे त्यांचं आयुष्यमान जे आहे, त्यांचं आयुष्य जे आहे तर ते कदाचित वाढत असावं। म्हणून मी आज गार्गीसाठी हा चांदीचा ग्लास आणि हा चांदीचा चमचा, कारण चांदीचे फायदे जर बघितले तर आरोग्यासाठी चांदी ही चांगली असते। चांदीच्या भांड्यामध्ये अन्न खाल्ल्याने इम्युनिटी पॉवर, इम्युनो आपली बूस्ट होते, ही झाली चांदीचे फायदे। त्यानंतर आपण जी जुनी आणि पारंपरिक भांडी वापरलेली आहे तर ती म्हणजेच पितळ। जे अन्न आपण शिजवणार आहे तर अन्न हे आपण शिजवण्यासाठी ही जी पातेलं आहे तर हे पितळेचं पातेलं मी घेतलं आहे आणि साधारणतः याला कलई केलेली आहे। प्रत्येक जी तांब्या पितळेची जी गॅसवर किंवा शेगडीवर चुलीवर आपण जी भांडी ठेवणार आहोत तर ती कलई केलेली असायला हवी। आणि कलईमुळे काय होतं, जी पितळेचा जो मूळ रंग आहे तर तो रंग पण जात नाही। अशा पद्धतीची भांडी आरोग्यासाठी चांगली आहेत म्हणून आपण वापरावी। चला तर मग आज मी पहिला दिवस आहे ओराचा, तर मी तिला भांड्यामध्ये आज भाताची पेज, जे आपण इंद्रायणी तांदूळ वापरतो त्याची पेज मी बनवून देणार आहे। तर ती मी पेज कशी बनवते चला पाहू। अशा प्रकारे आज गार्गीचा छोटासा अन्नप्राशनचा कार्यक्रम पार पडला। तुम्ही तुमच्या बाळाचे अन्नप्राशन कशा प्रकारे करता हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। धन्यवाद।